स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. प्रत्येकाची सकाळ ही हसरी असावी, स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी. प्रत्येकाची सकाळ ही हसरी असावी, स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी. मुखी असावे सदा स्वामींचे नाम, सोपे होऊन जाते मग सगळेच काम. मुखी असावे सदा स्वामींचे नाम, सोपे होऊन जाते मग सगळेच काम. स्वामी भक्त हो, अगदी या ओळींप्रमाणे जर आपण आपलं प्रत्येक काम स्वामींना सांगितलं आणि स्वामींना आपल्या कामात सहभागी करून घेतलं ना, तर आपलं प्रत्येक काम हे पूर्णत्वास येतं. कारण ती जबाबदारी स्वतः स्वामी उचलतात, अगदी मग ती सेवा असली तरीही. कारण आजकाल ह्या धावपळीच्या युगामध्ये अनेकांच्या ह्याच समस्या आहे की आम्हाला सेवा करायची आहे, परंतु आम्हाला वेळ मिळत नाही, आमच्याकडून सेवा होतच नाही. तर सोपा मार्ग आहे. तुम्हाला सेवा करायची आहे ना, तर तुम्ही स्वामींसमोर बसा. स्वामींना फक्त सांगा की मला अशी अशी सेवा करण्याची इच्छा आहे, पण ती कशी पूर्ण करून घ्यायची हे मात्र तुम्ही बघा. आता तुम्ही एवढं जरी सांगितलं तरीही ती सेवा कशी पूर्ण करून घ्यायची हे स्वामी बघणार आहे. स्वामी तुमच्याकडून कधी सेवा पूर्ण करून घेतील हे तुमच्या देखील लक्षात येणार नाही. तर स्वामी भक्त हो, स्वामींवर असाच डोळे झाकून विश्वास ठेवा आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते देखील ऐका. फक्त स्वामी संदेश ऐकून घेण्यापूर्वी एक कळकळीची विनंती. तुम्हालाही जर स्वामींचे अनुभव येत असतील, स्वामींची प्रचिती येत असेल आणि सतत तुम्हाला असं वाटत असेल की स्वामीही तुमच्या आजूबाजूला वावरत असतात, स्वामींचं अस्तित्व कायम आपल्यावर लक्ष ठेवून असतं, कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. त्याचं कारण सांगते. आपला हा व्हिडिओ अनेक जण बघत असतात आणि त्यामध्ये काही दुःखी असतात तर काही खचलेले असतात आणि त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास किंवा जो स्वामींवरचा विश्वास आहे तो डगबगू लागतो आणि त्यांचा विश्वास पुन्हा एकदा बसावा, ते पुन्हा एकदा स्वामी सेवेकरी घडावे, यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तर नक्कीच तुम्ही तुमचं हे काम कराल अशी माझी खात्री आहे. तर चला आजचा संदेश काय आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया. तर आजच्या संदेशामार्फत स्वामी आपल्या भक्तांना सांगत आहे की अरे, तू कसाही वागला तरीही कुणाचा ना कुणाचा अहंकार तुझ्याकडून दुखावला जाणारच आहे. तसा प्रयत्न जरी तुझा नसला तरीही ते घडणारच आहे. दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात तू स्वतःचं अस्तित्व विसरू देऊ नकोस. स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याचा मूर्खपणा तू करू नकोस. अरे, कितीही ठरवलं तरीही एका वेळेस तू सगळ्यांना आनंद नाही वाटू शकत. कितीही ठरवलं तरीही तू सगळ्यांचंच मन एका वेळेस नाही धरू शकत. म्हणून जमेल तेवढं आणि झेपेल तेवढं सुख वाटण्याचा, आनंद देण्याचा प्रयत्न नक्कीच कर. सगळ्यांना सन्मान देण्याचा देखील प्रयत्न तू करत राहा. पण ज्याचा त्याचा अहंकार त्याने सांभाळायचा असतो हे मात्र तू विसरू नको. दुसऱ्यांच्या अहंकारासाठी तू स्वतःला कमी समजू नकोस आणि स्वतःच्या अस्तित्वाला धक्का लागू देऊ नकोस. अरे, वेळ आली तर चटणी भाकरी खाऊन तू दिवस काढ, पण तुझ्या जवळच्या लोकांपर्यंत हात पसरवायला कधी जाऊ नकोस. ते जितकं देणार नाही ना, त्यापेक्षा कित्येक पटीने तुला ऐकवत राहणार आणि एक दिवस तुला ह्या अपमानाच्या ओझ्याखाली संपुष्टात यावं लागेल आणि मग तेव्हा तू काय करशील. म्हणूनच तुला सांगतोय, तुझा आत्मसन्मान हा कधीही गमावू नकोस. अरे, घेतलेलं कर्ज तरी एक वेळेस फेडता येतं, थोडासा वेळ लागेल, पण ते कर्ज तू घेतलं आहे, तू ते नक्कीच फेडशील. पण घेतलेले उपकार मात्र तू कधीच फेडू शकत नाही. तू कितीही केलं आणि तू अगदी तुझा जीव जरी दिला तरीही तू घेतलेले उपकार हे कधीच तुझा पिच्छा सोडणार नाही. म्हणून वेळीच योग्य तो निर्णय घे आणि कुणाच्या उपकाराच्या अधीन तू जाऊ नको. हे बघ, फूल झाडावरही सुकतं आणि देवाला वाहिलं तरीही ते सुकतं. तसंच तुझं आयुष्य आहे. वाईट जरी केलं ना तरीही ते एक दिवस संपणारच आहे आणि तू चांगलं केलं तरीही ते संपणारच आहे. असं नाही की मग तू खूप चांगलं वागला म्हणून तुला हे आयुष्य मृत्यूपर्यंत घेऊन जाणार नाही, असं अजिबात नाही. जसं ते फूल सुकणार आहे तसंच तुझं आयुष्य देखील एक दिवस सुकणारच आहे, म्हणजेच संपणारच आहे. पण फुलाला देवाच्या चरणी संपण्याला एक अर्थ प्राप्त होतो, त्याचं वेगळं महत्त्व प्राप्त होतं. तसंच तुझ्या आयुष्यात तू जर चांगले कर्म केले तर तुझ्या आयुष्याला देखील एक प्रकारचा अर्थ प्राप्त होतो आणि तो अगदी अनमोल असतो. म्हणून होता होईल तितकं चांगलं कर्म करण्याचा तू प्रयत्न करत राहा. कोणी केलंच तुझ्या बाबतीत वाईट तर त्याच्याकडे बघायला तुझा हा स्वामी समर्थ आहे. म्हणून तू फार काळ त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस आणि स्वतःच्या कर्मांमध्ये दखल करू नकोस. तुझे जे चांगले कर्म आहे ते चांगलेच ठेव आणि अजून चांगले कशा पद्धतीने होतील यासाठी तुझा प्रयत्न सतत चालू ठेव. अरे, जीवन म्हणजे काय याचा अर्थ जर तुला समजून घ्यायचा असेल ना, तर
तू फक्त पुढील या 3 ठिकाणांना भेट देऊन बघ. तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या जीवनाचा अर्थ अगदी स्पष्ट रूपात उभा राहणार आहे. पहिलं ठिकाण म्हणजे रुग्णालय. अरे तू एकदा रुग्णालयात जाऊन बघ. रुग्णालयात गेल्यावर तुझ्या लक्षात येईल तुला मिळालेलं जे चांगलं आरोग्य आहे, जे सुदृढ आरोग्य आहे, त्यापेक्षा सुंदर या जगात कुठलीच गोष्ट नाही, कुठलीच वस्तू नाही आणि त्यापेक्षा मोलही कशालाच नाही. अरे एखाद्या अवयवाने जरी काम करणं बंद केलं ना, तरीही हे रुग्णालय तुझ्याकडून लाखो रुपये घेईल त्या बदल्यात. पण हा परमेश्वर बघ, या परमेश्वराने तुला सगळं काही अगदी मोफत दिलेलं आहे, तरीही तू त्याची काळजी घेत नाहीस. अरे हा देह तुला मिळालेला आहे तर त्या परमेश्वराचे उपकार आहे. एकदा तरी तू त्याच्याकडे जा आणि त्याचे आभार मान, कारण हा सुंदर जीव पुन्हा निर्माण होत नाही. म्हणून हे आयुष्य तुला मिळालेलं आहे तर त्याकडे सकारात्मक विचार करून बघ आणि तुझ्या भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न कर. अरे तुला या भगवंताने 2 नेत्र दिलेली आहे, तर त्या नेत्राने त्या भगवंताचं रूप पाहायला तू विसरू नकोस. तुला पाय दिलेले आहे तर त्या पायाने त्या परमेश्वराच्या मंदिरापर्यंत जाण्याचं तू विसरू नकोस. तुला 2 हात दिले आहे तर त्या 2ही हातांनी ह्या भगवंताला नमस्कार करायचं तू विसरू नकोस. अरे तुला हृदय दिलेलं आहे, त्या हृदयामध्ये ह्या परमेश्वराला एक स्थान दे. मग बघ तुझं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि तुझ्या या मुखातून सतत त्या भगवंताचं नामस्मरण कर. बघ जी व्यक्ती सतत नामस्मरण करते ती परमेश्वराचीच असते आणि अशा भक्ताच्या पाठी तो भगवंत कायमच उभा देखील असतो. दुसरं ठिकाण म्हणजे तुरुंग. अरे बघ ह्या निसर्गात, ह्या जगात, ह्या गावात तू अगदी मन मोकळेपणाने वावरतो, तुला कोणीही अडवत नाही. पण एकदा तू तुरुंगात जाऊन बघ, मग तुला कळेल तुरुंग काय असतं. म्हणून ह्या जगामध्ये तुला जन्म मिळाला आहे. हे जग पाहण्याचं ज्याने तुला सुख दिलेलं आहे अशा भगवंताला तू विसरू नकोस. आणि तिसरं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. अरे तू त्या ठिकाणी एकदा जाऊन बघ आणि मग तुला त्या ठिकाणी जाऊन कळेल की ज्या स्मशानभूमीत तू तुझ्या 2 पायांनी चालत आला त्याच ठिकाणी एक दिवस तुला 4 लोक उचलून घेऊन येणार आहेत. तुझ्या डोळ्यासमोर एक देह तू जळताना पाहतोस, त्या देहाच्या जागी एक दिवस तुझा देह असणार आहे आणि तो देह अशाच पद्धतीने मातीमोल होणार आहे. आणि म्हणूनच तुला सांगतोय, हा देह संपण्याच्या आधी तुला हा जन्म का मिळाला आहे याचा अर्थ तू लक्षात घे. अरे तुला हा जन्म दिलेला आहे तर तू आनंदाने जगायला शिक, सुख वाटायला शिक, सुख अनुभवायला शिक, समाधानात राहायला शिक. तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, तुला हवं ते मिळव, पण सोबत आम्हाला मात्र विसरू नकोस. कारण तू या परमेश्वराचा अंश आहे, तू तुझ्या या स्वामींचा एक अंश आहे आणि एक दिवस तुला आमच्यातच विलीन व्हायचं आहे, हे मात्र तू कधी विसरू नकोस. आणि जर तुझा संसार सांभाळता सांभाळता तू जर सतत आमचं नामस्मरण करतोस, आमची आठवण ठेवतोस आणि तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आम्हाला बसवतोस, तर बघ आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला खूप छान असा मोलाचा संदेश मिळालेला आहे. खरंच आपलं हे जे शरीर आहे ना त्यावर आपण खूप गर्व करतो. आपल्याला असं वाटतं की मीच खूप सुंदर. याला सजवण्यासाठी, याला नटवण्यासाठी आपण खूप काही करत असतो, परंतु त्या शरीरापेक्षा आपला आत्मा किती पवित्र आहे, आपलं अंतर्मन किती स्वच्छ आहे हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण हे शरीर एक दिवस मातीमोल होणार आहे, परंतु हा आत्मा जो आहे तो एक दिवस त्या परमात्म्याकडे परत जाणार आहे. आणि जेव्हा हा आत्मा त्या परमात्म्याकडे परत जाणार आहे तेव्हा तो चांगल्या कर्मांनीच संपन्न असायला हवा, एवढाच आपला प्रयत्न देखील असायला हवा. कारण स्वामी नेहमीच आपल्याला सांगतात की लक्षात ठेव, शरीर तुझं मातीचं, श्वास तुझा उधार आहे. शरीर तुझं मातीचं, श्वास तुझा उधार आहे. अरे घमेंड कशाची तू करतोस, हे जीवन तर तुझ्या स्वामींनी दिलेली फक्त काही दिवसांची एक ठेव आहे, फक्त काही दिवसांची एक ठेव आहे. तर स्वामी भक्त हो, स्वामींची ही ठेव फक्त आपल्याला जपायची आहे. या व्यतिरिक्त एक दिवस आपल्याला स्वामींकडे जायचं आहे, स्वामींमध्ये विलीन व्हायचं आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला
हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.